म्हणजे दुसरं पण तू जळण्याची तयारी ठेव, हिम्मत दाखव, मग तूही समाजाला प्रकाश देऊ शकशील. याचीच प्रतीक म्हणजे हे दीप. आणि हे दीप प्रज्वलन सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. एक एक दिवा या ठिकाणी प्रज्वलित केला जात आहे. एक दिवा हा क्रांतीचा. सन्माननीय या ठिकाणी मान्यवर उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना सुद्धा आमंत्रित करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रिकेटच्या महासंग्रामाची दीप प्रज्वलित करावी. एक दिवा आगरी समाजाच्या प्रगतीचा, एक दिवा हा एकतेचा, एक दिवा अखंडतेचा आणि एक दिवा हा तेजस्वीतेचा. हॅलो, आगरी प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्मान्य श्री सागरजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन होत आहे आणि श्रीफळ वाढवून या ठिकाणी कार्याचा शुभारंभ केला जात आहे. हॅलो, ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. एका दिव्याने दुसरा दिवा पेटवला जातो, प्रज्वलित केला जातो. अशा प्रकारे एक दिवा अनेक दिवे प्रज्वलित करतो, त्याचंच हे प्रतीक म्हणजेच दीप प्रज्वलन. वृंदावन बिल्डर्सचे सर्वेसर्वा सन्मान्य श्री रवी पाटील तथा नामदेव पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात येत आहे. आपण आनंदी, समाधानी आणि कुशल आहोत, आपली भरभराट आहे हे व्यक्त करण्यासाठीच हे दीप प्रज्वलन. आणि ह्या क्रीडानगरीचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना ते कार्य सिद्धीत नेण्यासाठी देवाचा आशीर्वाद घेणं खूप गरजेचं असतं. देवासाठी कृतज्ञता भाव व्यक्त करण्यासाठी आपण श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचं उद्घाटन करूया. कोणतेही कार्य सिद्धीस नेण्यासाठी भगवंताचा आशीर्वाद आवश्यक आहे. म्हणूनच कृतज्ञता भावनेतून श्रीफळ वाढवून या कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की यानंतर आपण क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन करण्यासाठी आपण पिचकडे जायचं आहे. मी सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण दोन्ही टीमच्या खेळाडूंनी अगदी पिचच्या दोन्ही बाजूला उभं राहायचं आहे. प्रॅक्टिस थोड्या वेळ थांबवायची आहे. आयकॉन खेळाडू यांनी जरा लक्ष द्या. मान्यवरांचं आगमन त्या ठिकाणी होत आहे. त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आपल्या या भूमीचं पूजन केलं जाणार आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आदरणीय सन्मान्य श्री जगन्नाथ गावड साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी आगरी प्रीमियर लीग पर्व 4 मध्ये पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय मान्यवर आपल्या क्रिकेटच्या मैदानाच्या भूमिपूजनाकडे जात आहेत. त्यांच्या समवेत आहेत दिलीपजी तरे साहेब, प्रतिभा विद्या मंदिर खानेवडीच्या सहशिक्षिका आदरणीय सन्मान्य श्री रोशनी गावड मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. तुमचं सुद्धा हार्दिक स्वागत. तसेच वृंदावन बिल्डर्सचे सर्वेसर्वा प्रोप्रायटर आदरणीय सन्मान्य श्री रवीजी पाटील साहेब तसेच नामदेवजी पाटील साहेब हे सुद्धा आहेत. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. तसेच दोन्ही टीमच्या खेळाडूंना JRT टेंबोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोळी आपणास विनंती आहे की आपण पिचच्या दोन्ही बाजूला उभे राहावं. त्या ठिकाणी सन्मान्य पाहुणे भूमिपूजनाच्या सोहळ्यासाठी पिचवरती आलेले आहेत. या ठिकाणी क्रिकेटची देवता यष्टी हिचं पूजन सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे. अगदी सकारात्मक ऊर्जा, माधुर्य, गोडवा चहूबाजूला पसरावा आणि उत्साहाचे व आनंदाचे वातावरण तयार व्हावे यासाठीच हे भूमिपूजन. समुद्र वसने देवी अशा प्रकारे या लक्ष्मी मातेला, या भूमी मातेला वंदन या ठिकाणी केलं जात आहे. कारण या भूमी मातेमुळे आपण सर्वजण सुव्यवस्थित आहोत आणि ह्या क्रिकेटच्या महापर्वामध्ये कोणतेही विना अडथळा या अगदी उत्साहात आनंदात क्रिकेटचे सामने पार पडतील यासाठी आराधना प्रार्थना केली जात आहे.
या ठिकाणी उद्घाटन तसेच सन्माननीय श्री राजेशजी पाटील साहेब बोईसर विधानसभा विद्यमान आमदार सर्वांचं लाडकं नेतृत्व करणारे असे आमदार लाडके आमदार आदरणीय राजेशजी रघुनाथ पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे। वेलकम सर, वेलकम। मी कमिटीला विनंती करतो की आपण मान्यवरांना घेण्यासाठी आपण गेट पाशी जायचं आहे। तसेच सपाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच आदरणीय सन्माननीय श्री बंटीजी साहेब त्यांच्या समवेत आहेत, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतोय। विद्यमान आमदार लाडकं नेतृत्व आदरणीय सन्माननीय राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। वेलकम सर। अगदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये ह्या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात होईल। ह्या उद्घाटन सोहळ्यासाठी विशेष अतिथी आदरणीय सन्माननीय श्री राजेशजी पाटील साहेब आमदार बोईसर विधानसभा यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण ह्या क्रीडानगरीच्या भूमीचं पूजन करण्यासाठी आपण मैदानामध्ये जायचंय। मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी भूमिपूजन होणार आहे। वेलकम सर, वेलकम। उपस्थित सर्व मान्यवरांचं मी आगरी समाजच्या वतीने हार्दिक स्वागत करतोय। मान्यवरांच्या उपस्थितीत सन्माननीय श्री आमदार साहेब यांचं पीठकडे आगमन होत आहे। सन्माननीय आदरणीय श्री प्रभाकरजी पाटील साहेब आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। बंटी साहेब उपसरपंच सफाळे आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत। तसेच वृंदावन बिल्डर्सचे मालक रवी पाटील साहेब, नामदेवजी पाटील साहेब आपलं सुद्धा या क्रीडानगरीमध्ये मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतोय। आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी क्रीडानगरीचं भूमिपूजन सोहळा व क्रिकेटची देवता एसटी हिचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। समवेत आहेत आगरी प्रीमियर लीगचे संचालक सन्माननीय श्री देवानंद वजे साहेब, सागरजी घरज साहेब त्यांच्या समवेत आहेत। या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी क्रिकेटची देवता एसटी हिचं वंदन केले जाते। कोणतेही अडथळा येऊ नये यासाठीची ही आराधना आहे, प्रार्थना आहे। उपस्थित सर्व संघांनी लाईन मध्ये उभं राहायचं आहे। उपस्थित सर्व संघांनी या ठिकाणी लाईन मध्ये उपस्थित राहायचं आहे। या ठिकाणी प्रार्थना केली जाते। सकारात्मक विचार करून लोकांसाठी काहीतरी चांगली इच्छा करणं ही खरी प्रार्थना आहे। जेव्हा आपण कोणाला तरी मनापासून माफ करतो ती म्हणजे प्रार्थना। आणि हीच प्रार्थना सन्माननीय मान्यवरांच्या शुभ हस्ते भगवंताला प्रार्थना केली जाते। या क्रीडानगरीच्या भूमिपूजनाच्या माध्यमातून देवतांना आवाहन केलं जात आहे की हे देवतांनो आमच्यामध्ये हा सकारात्मक विचार आत्मसात होऊ दे। प्रार्थना म्हणजे कंपन असतात, एक भाव असतो, एक भावना असते, एक विचार असतो। प्रार्थना म्हणजे कंपन असतात, एक भाव असतो, एक भावना असते, एक विचार असतो। प्रार्थना म्हणजे असतो तो प्रेमाचा आवाज। हा प्रेमाचा आवाज ओळखीचा व्हावा ह्या देवतांना आवाहन करण्यासाठी मान्यवर या ठिकाणी प्रार्थना करतायत। बी पॉझिटिव्ह, थिंक पॉझिटिव्ह अँड लाईव्ह पॉझिटिव्ह ही विचारधारा आत्मसात करण्यासाठी प्रयत्नांना आत्मबळ निर्माण करण्यासाठी केलेलं वंदन, केलेला नमस्कार म्हणजेच प्रार्थना। आणि या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पूजन केले जात आहे।
मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी प्रार्थना केली जाते। बंटीजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी आराधना केली जाते। हे माते ह्या वर्षी आमच्या ह्या सफाळे गटामध्ये आगरी प्रीमियर लीग पर्व 4चं आयोजन आहे। अगदी ते सुखात, आनंदात आणि उत्साहात तसेच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडो यासाठीची आराधना केली जात आहे। तसेच सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी श्रीफळ वाढवून ह्या कार्याचा श्री गणेशा केला जात आहे। श्रीफळ वाढवला जात आहे, उद्घाटन होत आहे। उद म्हणजे प्रकट करणे। सर्व देव देवतांना आवाहन करून स्थानापन्न होण्यासाठी प्रार्थना करून शुभारंभ करणे म्हणजेच उद्घाटन। आणि या क्रिकेटच्या नगरीचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते होत आहे। श्रीफळ वाढवून या कार्याचा शुभारंभ केला जात आहे। आपल्यातील विविध गुणांच्या माध्यमातून आपण उचित ध्येय गाठू शकतो याचे प्रतीक म्हणजे श्रीफळ। सन्मान्य श्री प्रभाकरजी साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कार्याचा शुभारंभ श्रीफळ वाढवून केला जात आहे। पशु का बने पनैया, नर का बने न कोय, मगर नर अपनी करनी करे तो नर का नारायण बन जाए या संत कबीरांच्या ओवी या ठिकाणी सार्थ होत आहेत। यासाठीच श्रीफळ वाढवला जात आहे। आदरणीय सन्मान्य श्री राजेशजी पाटील साहेब आमदार बोईसर विधानसभा यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवला जात आहे। आपल्यातील विविध गुणांच्या माध्यमातून आपण उचित ध्येय गाठू शकतो याचे उत्तम प्रतीक म्हणजे श्रीफळ। हे श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या कार्याचा शुभारंभ होत आहे। नारळाच्या आवाजाने कंपने निर्माण होतात आणि वाईट प्रवृत्ती ह्या नाहीशा होतात। नारळाचे पाणी आपण चहूदिशांना पसरवतो ज्याने सकारात्मक ऊर्जा तयार होते। नारळाचं माधुर्य, त्याचा गोडवा चहू बाजूला पसरला जातो आणि आपल्यामध्ये उत्साहाचं व आनंदाचं तयार होते। या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते फीत कापून ह्या पीचचं उद्घाटन होत आहे। सन्मान्य श्री सुरेशजी तरे साहेब व विद्यमान आमदार राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते ह्या ठिकाणी पीचचं उद्घाटन केलेलं आहे। आम्ही सर्व खेळाडूंना विनंती करतो की आपण लाईन मध्ये उभं राहायचंय कारण आपल्याला आता शपथ ग्रहण करायची आहे। सर्व खेळाडू उपस्थित सर्व खेळाडू आपण पीचच्या रांगेतच उभे राहावे। दोन्ही संघाचे खेळाडू JRT टेंबोडे आणि रिहान सुपर किंग्स बहाडोळी आपणास विनंती आहे की आपण त्वरित एका लाईन मध्ये उभं राहावे आणि शपथसाठी तयार व्हावं। एक साथ सावधान हो गए, सावधान। स्वतः स्वीकारलेले बंधन हे उन्नतीकडे घेऊन जाते। झाडाने मातीचे बंधन स्वीकारले म्हणून वादळ वाऱ्यात न डगमगता ते उभे राहते। नदीने किनाऱ्याचं बंधन स्वीकारलं म्हणून संपूर्ण परिसर सुजलाम सुफलाम बनवते। तसेच आपण सर्व खेळाडू शपथ घेऊन वचनबद्ध होऊयात। एक साथ शपथ के लिए तैयार। मी अशी शपथ घेतो की माझ्या पाठोपाठ सर्वांनी म्हणायचंय, मी अशी शपथ घेतो की आजपासून सुरू होणाऱ्या आगरी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या महासंग्रामात सचोटीने भाग घेईन। माझ्यातील क्षमतांचा पूर्णपणे वापर करून खेळाडू वृत्तीने वागेन। या स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना बंधुभाव व आगरी समाजाबद्दल प्रीती निर्माण करेन। पंचांच्या व समितीच्या प्रत्येक निर्णयाचे मी आनंदाने पालन करीन। माझ्या समाजाच्या उन्नतीसाठी मी सदैव कटिबद्ध असेन। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी। धन्यवाद। मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुढील कार्यक्रमासाठी मंचावरती उपस्थित राहायचंय। या ठिकाणी टॉस केला जाते। सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक करून या क्रिकेटच्या पहिल्या सामन्याला सुरुवात केली जाणार आहे। JRT टेंबोडे वर्सेस रिहान सुपर किंग्स बहाडोळी। दोन्ही संघाचे संघमालक आणि आयकॉन खेळाडू पिचवरती उपस्थित आहेत। बोईसर विधानसभा विद्यमान आमदार
या ठिकाणी राजेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जात आहे. JRT टेंबोडे वर्सेस रिहान सुपर किंग्स. या ठिकाणी टॉस झालेला आहे. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या मंचावरती उपस्थित राहूया. आई कुर्लाई देवीला प्रार्थना करून या क्रिकेटचा शुभारंभ होत आहे. हे माते, समाजाच्या उन्नतीसाठी या तरुणांमध्ये संघभावना निर्माण व्हावी, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा आणि माझ्या समाजाचं नाव हे चहूदिशेने पसरावं म्हणून या ठिकाणी आई कुर्लाई देवीला प्रथम प्रार्थना करून या क्रिकेटच्या महासंग्रामाला सुरुवात केली जात आहे. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या मंचावरती विराजित व्हावं. या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत त्यांचेही मी मनापासून स्वागत करते. सर्व सन्माननीय मान्यवरांना मी विनंती करतो की आपण या व्यासपीठावरती मंचावरती विराजित व्हावं. विद्यमान आमदार राजेशजी पाटील साहेब, तसेच सुरेशजी तरे साहेब, माजी बांधकाम सभापती पालघर व पंचायत समितीचे सदस्य आहेत. तसेच उपसरपंच माकणे येथील उपसरपंच सन्मान्य श्री दिलीपजी तरे साहेब, तसेच ब्लॅकबर्ड कन्स्ट्रक्शनचे मालक व ग्रामपंचायत सफाळेचे सदस्य भुवनेश पाटील साहेब, आपलं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. उपस्थित खेळाडूंनी ज्यांचं क्षेत्ररक्षण आलेलं आहे त्या खेळाडूंनी आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. प्रभाकरजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, बंटीजी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सर्वांचं मी पुनश्च एकदा या मंचावरती हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अगदी दिमाखात डौलदार असं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे. प्रत्येकाची मेहनत या ठिकाणी